पण बऱ्याच वर्षांपासून होते. वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. गेले बऱ्याच महिन्यांपासून वाहनाची संख्या पण वाढलेली दिसते आणि आम्ही बऱ्याच वेळेला प्रयत्न केला. आम्ही अंमलदारांच्या माध्यमातून इथे उभे करून की वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, परंतु वाढती वाहनांची संख्या आणि रस्त्यांचं डेन्सिटी पाहता असं लक्षात आलेलं आहे की इथली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल करणं पण गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही बनकर साहेब, मोरे साहेब आणि निशांत पाटील सर यांच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी आणि आम्ही अशा लोकांच्या समन्वयक भूमिकेतून एक प्लॅन केला. त्या प्लॅनला त्यांच्याकडून आम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही आता प्रत्यक्षामध्ये तो प्लॅन उतरवण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या माध्यमातून आम्ही 15 दिवसांसाठी अधिसूचना काढतोय आणि वाहतुकीत थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करतोय, जेणेकरून वाहतूक कोंडी पण टळेल आणि अपघातांची तीव्रता आहे ती पण कमी होईल किंवा नगण्य राहील. तर या अनुषंगाने आम्ही प्राथमिक बदल करतोय. आज त्या अनुषंगाने पाहणी परत एकदा करण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने उपाययोजना करतोय. येत्या 4-5 दिवसांमध्ये हा प्लॅन आम्ही इम्प्लिमेंट करतोय. प्लॅन इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट आला तर आपण हा प्लॅन कंटिन्यू करतोय. या संदर्भात आम्हाला नगरपालिकेचे त्याचबरोबर नवनियुक्त मोरे साहेब, बनकर साहेब आणि निशांत पाटील सर या सगळ्यांचं खूप आणि सगळ्यात महत्वाचं गोडोलीतल्या जनतेचं खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळतंय. त्याबद्दल आम्ही त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून खरंच आभार व्यक्त करतो आणि हा प्लॅन इफेक्टिव्ह योजण्यासाठी ते सहकार्य करतील अपेक्षा व्यक्त करतो. सातारा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या संबंधी काय आपण निर्णय घेणार आहात? बरोबर आहे. आमच्याकडे लोकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि आता आम्हाला प्रेझेंट कंडिशनला बऱ्यापैकी जे आता नगरपालिकेचे जे सदस्य निवडून आले त्यांच्या माध्यमातून पाठबळ पण मिळते. त्यामुळे शहरातले बरेचसे प्रश्न सोडवण्यावर आमचा भर राहणार आहे. ते मेन आता बॉम्बे रेस्टॉरंट, एसटी स्टँड हा परिसर आम्ही मुक्त केल्यानंतर गोडोली परिसर, त्याच्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने आज सिटीमध्ये बोलतोय. सिटीमध्ये आमचा मेन फोकस राधिका रोड, कोयनाका परिसर आणि राजपथ रोड आहे. तर राजपथ रोड रस्त्यावर होत असलेलं म्हणजे वाहनांना पार्किंग कशा पद्धतीने जास्त मिळेल, त्याचबरोबर वाहतूक पण कशी सुरळीत करता येईल याच्याबरोबर आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये पण आम्ही ते बैठक ठेवून आम्ही पूर्वनियोजित प्लॅन करून टाकू. त्याच्यामध्ये प्रवेशद्वार म्हणून गोडवी चौकातील या भागात ओळखलं जातं. सातारा शहर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपलेली आहे. याच्यामध्ये सातारा शहरातील नागरिकांचा विशेष करून या गोडवी चौकातील साईबाबा मंदिर परिसर, गोडवी जकात नाका या परिसरामध्ये गेले कित्येक वर्षापासून वाहतूक कोंडीचा प्रश्न होता. या वाहतूक कोंडीच्या प्रश्नासंदर्भात सातत्यानं माध्यमांच्याद्वारे त्याचबरोबर नागरिकांच्याद्वारे कायमस्वरूपी आवाज उठवला जात होता. मात्र यामध्ये या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक होतं. आत्ताचे आमच्या सातारा शहराला वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून जे लाभलेले यादव साहेब आहेत, यांनी अत्यंत चांगल्या स्वरूपाचा पुढाकार घेऊन आम्ही सांगायच्या अगोदरच त्यांनी स्वतःचं त्यांचं प्रपोजल तयार केलं, जे जनसामान्य सर्व नागरिकांना मान्य असेल अशा स्वरूपाचं. या संपूर्ण प्रपोजल करताना यामध्ये त्यांनी नागरिकांचा, माझे सहकारी मित्र काका मोरे पाटील, आमचे निशांत पाटील या सर्वांचा त्याच्यामध्ये सहकार्य घेऊन चांगल्या स्वरूपाचं असं प्रपोजल त्यांनी तयार केलेलं आहे, जेणेकरून सातारा शहरातील या प्रवेशद्वारावरती वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. यामध्ये ज्या गोष्टी आपण प्राधान्याने पाहतोय की साताराकडनं कोल्हापूरकडे जाणारा आणि कोल्हापूरकडे साताराकडे येणारा रस्ता, या रस्त्यावरती सातत्यानं साईबाबा मंदिर चौक आणि गोडवी जकात नाका या परिसरात कायमस्वरूपी वाहतुकीची कोंडी होत असते. हा रस्ता मोकळा श्वास घेईल अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. या रस्त्यावरचं ट्रॅफिक थांबवायचं नाही, ते चालूच ठेवायचं. त्याचबरोबर कल्याणी शाळेकडनं जो येणारा फ्लो आहे, तो कल्याणी शाळेचा फ्लो हा पुन्हा डाव्या बाजूला वळवून कोल्हापूरच्या बाजूला दिशेला घ्यायचा आणि या ठिकाणी जे सर्कल आहे गोडवी जकात, त्या ठिकाणी सर्कल मारून पुन्हा तो सातारच्या दिशेने वळवायचा. अशा पद्धतीनं नियोजन केल्यानंतर शाहूनगरकडनं येणारा जो भाग आहे, तिथून जे नागरिक खाली येतात त्यांना डायरेक्ट या चौकामध्ये न येता आपली जी गोडली गार्डन आहे पाण्याची टाकी, त्या पाण्याच्या टाकीपासून डाव्या बाजूनं पुन्हा जायचे कॉलेजच्या बाजूला आणि त्या कॉलेजच्या बाजूला समोर जो डिवायडर आहे तो डिवायडर आपण तिथं ब्रेकअप करतोय आणि ती डिवायडरपासून ज्यांना कल्याणी शाळेकडे जायचे त्यांना कल्याणी शाळेच्या बाजूला जाता येईल. त्याचबरोबर ज्यांना कोल्हापूरच्या बाजूला जायचे त्यांना राईट मारून इकडे येता येईल आणि ज्यांना पोहे नाक्याकडे जायचे तिथं जाग्यावर लेफ्ट मारून ते डायरेक्ट पोहे नाक्याकडे जातील. अशा स्वरूपाचं तिथलं नियोजन आहे. अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या गोष्टी वाहतूक पोलीस स्टेशनच्या मार्फत सुचवल्या गेल्या होत्या, त्या निश्चितच स्वागत आहेत आणि मी विशेष करून यादव साहेबांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आमच्या संपूर्ण गोडलीवासी, त्याचबरोबर शाहूनगर आणि ह्या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने, कारण त्यांनी अत्यंत चांगल्या स्वरूपाचा हा संपूर्ण वाहतूक लेआउट तयार केलेला आहे, जेणेकरून तो सर्व नागरिकांना तो चांगल्या स्वरूपाचा होईल. आपण बघतोय की या ठिकाणी बरेच वेळा वेगवेगळ्या स्वरूपाचे अपघात होतात. या अपघातापासून जर मुक्ती मिळवायची असेल
तर यादव साहेबांनी सुचवलेला हा मार्ग नक्कीच हा लोकांच्या मनामध्ये रुजवेल. थोडासा लोकांना त्रास होणार आहे या सर्व गोष्टींचा, थोडासा ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ जातो. जसं आज आपण बघतो की आंबेडकर चौकामध्ये राईट साईडला ट्रॅफिक वळून त्यांनी चांगल्या स्वरूपाचं नियोजन केले. आज याही भागामध्ये त्याच पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे, कारण या गोर्डी नाका ह्या परिसर पुढीचा NH4 जुना हायवे होता आणि त्यावेळेस असणारी परिस्थिती आणि आजची असणारी परिस्थितीमध्ये वाढलेली लोकसंख्या, वाढलेली नागरी वस्ती यांचा विचार करता मोठ्या प्रमाणावरती वाहतूक आणि नागरिकांची येणे जाणे असते. कल्याणी शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर आपण बघतो की इथं संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस अर्धा पाऊण तास लोकांना या ठिकाणी थांबावं लागतं. अशा स्वरूपाची दुर्दशा आपल्या भागाची व्हायला नको. आपल्या भागाचं नाव चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध व्हावं आणि यासाठी संपूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, PWD प्रशासन असेल, त्यांनी आपल्याला सहकार्याची भावना ठेवलेली आहे आणि ते आपल्याला मदत करतात. येत्या 4 दिवसामध्ये या संपूर्ण प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करून आपण चालू करतो आहे. तशा अधिसूचना यादव साहेब आणि आमचे मुख्याधिकारी बापट साहेब यांच्या माध्यमातून आपण लवकरच प्रसिद्ध करतो आहे, जेणेकरून प्रायोगिक तत्वावरती 15-20 दिवसासाठी आपण त्याचं नियोजन करतो आहे आणि नंतर ते कंटिन्युएशनमध्ये आपण आणणार आहोत. त्यामुळे माझं नागरिकांना आणि या भागातील सर्व पालकवर्गांना मी आव्हान करतो की वाहतूक पोलीस स्टेशनच्या मार्फत विशेष करून यादव साहेबांच्या अपार कष्टातून निर्माण झालेली ही वाहतूक कोंडी चांगल्या स्वरूपात आपल्याला ती दूर करायची. तुमचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. तुमच्या सहकार्यामुळं आज या ठिकाणच्या अपघात होणार नाहीत, त्याला प्रतिबंधित केलं जाईल. सर्वांचं जीवन सुसह्य चांगल्या स्वरूपाचं करता येईल अशा स्वरूपाचं नियोजन केलं आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहकार्य करावं अशा अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतात. आमचे ज्येष्ठ सहकारी नगरसेवक ॲडव्होकेट बनकर साहेब, त्याचबरोबर आमचे नवनिर्वाचित या भागातील नगरसेवक विनोद मोरे, बनकर साहेबांनी आता आपल्याला बऱ्यापैकी जो यादव साहेबांनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी जो प्लॅन केलेला आहे त्या आयलँडचं सगळी माहिती दिलेली आहे. आणि लोकांना कुठलीही नवीन जेव्हा एखादी संकल्पना शहरात येते तेव्हा सुरुवातीला त्रास होतो. आपल्याला माहीत असेल म्हणजे स्टेडियमचं एंट्री बंद केली होती. सुरुवातीला लोक शिवाय येत होती की स्टेडियमचं बंद का केलं, पण आज आपण पाहत असाल तर तिथे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी झाले स्टेडियमच्या इथं आणि स्टँडच्या इथं. तसं सुरुवातीला थोडासा त्रास होईल, परंतु या ट्रॅफिकला कुठेतरी शिस्त लागण्याच्या दृष्टीनं हे करणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये बनकर साहेबांनी जे गोडली तळ्याचं सुशोभीकरण आणि जे छत्रपती संभाजी महाराजांचं पुतळ्याचं लवकरच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे, ते पाहण्यासाठी सातारा शहरातीलच नाही तर आपल्या तालुक्यातनं लोक येणार आहेत आणि तेव्हा परत पार्किंगचा इश्यू होणार आहे. त्यामुळे काही गोष्टींची शिस्त ही आत्तापासून लागणं गरजेचं आहे, तरच ही ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी सुटेल. या कामासाठी यादव साहेबांनी जो पुढाकार घेतला, इथले स्थानिक नगरसेवक आपले विनोद मोरे, बनकर साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि याच निमित्तानं मला संधी मिळाली तर यादव साहेब अशी अजून एक दुसरी विनंती आहे की जो वाडं फाट्यापाशी जो शहराचा दुसरा प्रवेशद्वार आहे जो पुण्यापासून येताना, त्याचंसुद्धा आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून काहीतरी अशीच चांगली योजना आणावी, कारण तिथंसुद्धा बऱ्याचदा हा पुण्यावरून येताना प्रॉब्लेम होत असतो. आगामी काळात त्याचासुद्धा आपण विचार करावा अशी आपल्याला पण विनंती करतो. आणि नागरिकांना असे एक आवाहन करतो की थोडासा त्रास होईल, परंतु सगळ्यांच्या कन्व्हिनियन्ससाठीच हे केलं गेलेलं आहे, तरी सगळ्यांचं सहकार्य असो. धन्यवाद. पाटील साहेब, भविष्यात उड्डाणपुलाची काय आपली योजना आहे का नगरपालिकेत? नाही, उड्डाणपुलांचं अजून काय प्रोव्हिजन आपण घेतलेलं नाही, परंतु आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे उदयनराजे खासदार आहेत. नक्कीच दोघांच्याही संकल्पनेतनं आपण भविष्यात सातारच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करूया.